सोशल मीडियातून कधी कोण हिरो होईल आणि कधी कोण झिरो होईल हे सांगता येत नाही। आपली एखादी गोष्ट इथे कधी ट्रेंड होईल हे सुद्धा कोणालाच माहिती नसतं। त्यामध्ये यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्ममुळे अनेकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची आयती संधीच मिळाली आहे। काही जणांनी या संधीचं सोनं सुद्धा केलंय आणि असं असलं तरी सुद्धा या संधीचं सगळ्यांना सोनं करता येतं असं सुद्धा नाहीये। आणि त्यातही कुठला ट्रेंड जर जास्त फेमस झाला तर त्यावर दावा करण्याची संधी सुद्धा कोणी सोडत नाहीये। काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारं गाणं ओ शिट हे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं। ओ शिट गाण्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं। प्रत्येक समारंभात वाजणाऱ्या या गाण्याने प्रत्येकाला आपल्या तालावर थिरकायला भाग पाडलं होतं। परंतु या गाण्याची चोरी झाल्याचा आरोप गाण्याच्या संगीतकारांकडून करण्यात आला होता। परंतु त्यानंतर ओ शिट गाण्याच्या मालकी हक्काचा वाद संपुष्टात आला। मनसेने समेट घडवून आणल्यामुळे हा वाद तेव्हा मिटला। असाच काहीचा चोरीचा आरोप आता पुन्हा एकदा एका नव्या कलाकृतीबाबत करण्यात आलाय। नेमकी ती कलाकृती कोणती आहे आणि नेमका हा वाद काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। याशिवाय तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील तसेच देशभरातील घडामोडी जाणून घ्या। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। त्याच्या लोकप्रियतेचं कारण ठरलेला झापूक झुपूक हा डायलॉग सध्या चर्चेचा विषय ठरलाय। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सागर शिंदे यांनी सूरज चव्हाणवर गंभीर आरोप करत म्हटलंय की झापूक झुपूक हा डायलॉग मूळतः त्याचाच आहे। सूरजने तो फक्त चोरलाय। सागर शिंदेने त्याच्या रावडी नेता या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर करत सूरजवर आरोप केलेत। या व्हिडिओमध्ये सागर म्हणालाय की झापूक झुपूक हा डायलॉग मी लहानपणापासून वापरतोय। 2022 मध्ये मी दही हंडीच्या एक व्हिडिओमध्ये पहिल्यांदा हा शब्द वापरला होता। तो डायलॉग नंतर 2023 मध्ये व्हायरल झाला। अनेक डीजे व साऊंड सिस्टम वाले तो वापरू लागले। मी तो डायलॉग रजिस्टर सुद्धा केलाय। सागरच्या म्हणण्यानुसार जून 2024 मध्ये सूरज चव्हाण याने एका व्हिडिओमध्ये झापूक झुपूक डायलॉग वापरला। त्यावेळी सागरने आक्षेप घेतला नाही कारण त्या डीजे कार्यक्रमात त्याचा फोटो वापरला गेला होता। मात्र सूरज बिग बॉस मध्ये गेल्यावर आणि त्याने हा डायलॉग स्वतः सुचल्याचा दावा केला तेव्हा सागरचा आक्षेप वाढला। सागर म्हणतोय की सूरजने बिग बॉस मध्ये सांगितलंय की तो डायलॉग त्याला अचानक सुचलाय, पण खरं सांगायचं झालं तर जून मध्ये त्याने मला फॉलो केलं होतं, म्हणजेच तो माझा व्हिडिओ पाहूनच डायलॉग वापरत होता, तरी सुद्धा त्याने मला क्रेडिट दिलं नाहीये। आता तर झापूक झुपूक या नावाने सिनेमा आलाय आणि सर्वांनी समजून घेतलंय की हा डायलॉग सूरज चव्हाण याचाच आहे। सागर शिंदे याचा दावा आहे की आणि आता तो डायलॉग त्याचाच आहे, जे की माझा डायलॉग आहे तो रजिस्टर्ड आहे। तो डायलॉग मी गव्हर्नमेंट रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे की आता हा डायलॉग जर रजिस्टर केला ना तर बाकी दुसरा कुठलाच माणूस तो डायलॉग यूज नाही करू शकत किंवा कुठेच वापरू नाही शकत। आता काही लोक बोलतील की झापूक झुपूक हा फक्त एक शब्द आहे, त्याने वापरला तर काय झाला, जर तो पुढे चालला तर तुला काय प्रॉब्लेम आहे। अरे पण मी पण तर तुमचाच माणूस आहे ना, जर तो माझं नुकसान करून पुढे चाललाय तर हे कुठेतरी चुकीचं आहे ना। आता सामान्य लोकांना ही गोष्ट कळणार नाही की माझं नुकसान काय होतंय, तर एका क्रिएटरच्या हिशोबाने मी तुम्हाला समजवतो की माझं काय नुकसान होतंय। आता आपल्या आजूबाजूलाच बघा ना, तर काही लोकांची आहेत ना शूजची दुकानं असतात किंवा चपलीची दुकानं असतात, तर त्या दुकानांना ती लोक सर्रासपणे कुठल्याही ब्रँडचं नाव नाही देऊ शकत। जसं की प्युमा असेल, नायकी असेल, आदिदास असेल, हे जे शब्द आहेत हे या शब्दांवरती लोकांनी मेहनत करून तो ब्रँड बनवलेला आहे आणि तो रजिस्टर केलेला आहे शब्द। आणि जरी त्या ब्रँडचा शब्द त्या दुकानासाठी त्यांनी यूज केला तर तो ब्रँड लीगली त्यांच्यावरती केस करणारच आहे। तसंच माझं पण आहे मित्रांनो, मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मी त्या शब्दाला बनवलंय, त्या शब्दाला आज ब्रँड बनवलाय आणि तो रजिस्टर केलाय। आणि जो रजिस्टर डायलॉग आहे तो जर एखाद्याने यूज केला तो ऑब्व्हियसली मी लीगली त्याच्यावरती कारवाई करणारच आहे। या वादावर अजून सूरज चव्हाण किंवा सिनेमाच्या टीम कडून
कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलं नाहीये. मात्र झापूक झुपूक डायलॉगची मूळ संकल्पना नेमकी कोणाची याचा निर्णय येत्या काळात कायदेशीर पातळीवर घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सूरज चव्हाण हा मराठी बिग बॉस मुळे सर्वांनाच माहिती झाला आणि त्यानंतर त्याचा झापूक झुपूक हा डायलॉग सगळ्यांमध्ये व्हायरल होऊ लागला. त्यानंतर आता नुकताच त्याचा झापूक झुपूक हा सिनेमा सुद्धा रिलीज झाला, पण या सिनेमाला हवा तसा प्रतिसाद मिळताना पाहायला दिसत नाहीये. खरं तर केदार शिंदेचा हा मूवी होता आणि त्यामध्ये सूरज चव्हाण यांनी पदार्पण केलं या कला विश्वामध्ये, पण मात्र या चित्रपटाला हवं तेवढं यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यात आता सागर शिंदे याने झापूक झुपूक हा त्याचा डायलॉग असल्याचा दावा केलाय. खरंच हा डायलॉग सूरज चव्हाणचा आहे की सागर शिंदेचा? आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील, देशभरातील तसेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.